हीच डील जर औरंगजेबाने पूर्वी शिवाजी महाराजांबरोबर केली असती किंवा त्यांच्याबरोबर नाही जमली तर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बरोबर. केली असती, नंतर सुद्धा राजाराम महाराजांबद्दल Exactly. बरोबर केली असती, तरी पण हा संघर्ष वाचला असता आणि कदाचित यामुळे मुघल साम्राज्य हे पुढचे अजून काही वर्ष टिकले असतं. टिकू शकलं असतं ना, की जसं मग एकेकाळी राजपुताने आधार दिला किंवा दारा शिकवता सखा भाऊ. दारा शिको हा अकबरासारखा होता आणि उदारमतवादी होता, पंडित दारा म्हणत त्याला. पण मग फरिश्ता नावाच्या इतिहासकाराने काय म्हटलंय, की जर दारा सत्तेवर आला असता, तर मुघल 500 वर्ष टिकले असते. पण इस्लामचं काय झालं असतं माहित नाही. आता औरंगजेब सत्तेवर आला आहे, तर इस्लाम टिकेल, पण मुघलांचं काय खरं नाही. मग त्यातच सगळं आलं, की त्याने धार्मिक आपली विजन मिक्सअप करत गेली राजकारणामध्ये आणि त्यामुळे राजकीय ध्येय बाजूला पडली. राजकारण काय असतं, इट्स अ शेपिंग अँड शेअरिंग ऑफ पॉवर. तुम्हाला ऍडजस्ट करून घेणं लागतं. समोरच्याच्या महत्वाकांक्षा काय आहेत, त्याची इच्छा काय आहेत, ते ऍडजस्ट करून घेतल्यावर तुम्ही राजकारणामध्ये बरोबर हे करता. तसं ऍडजस्ट न करता मी सगळ्यांना संपवेल आणि कोणता शत्रूच उभं राहणार नाही असं म्हणणं असेल, तर तुम्हाला राजकारणच करू नये असं म्हणावं लागेल.